हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परीसाठी जगणं। माझं नाव आर्यन। मी BAच्या शेवटच्या वर्षाला होतो। अन्विता माझ्याच क्लासमध्ये होती। अन्विताला मी पहिल्या वर्षापासून ओळखायचो। आमचं कधी खास बोलणं झालं नाही, फक्त तिने एकदा थोडं बाजूला होतोस का असं विचारलं, तेवढंच। पण तीच ती एकतर्फे प्रेमाची सुरुवात। मी दररोज कॉलेजला जायचो, आशेने कधीतरी तिला विचारायचं। माझं स्वप्न होतं चांगली नोकरी लागेल आणि मी तिच्या आईवडिलांना लग्नाची मागणी घालेल। ती बाकी मुलींसारखी नव्हती, अभ्यासात रमलेली, शांत, सभ्य। तिचं बोलणं, हसणं, चालणं हे सगळं पाहून मी अक्षरशः वेडा झालो होतो। एकदा तिचा रुमाल बेंचवर सापडला। दुसऱ्या दिवशी तो बहाणा करून बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने फक्त म्हटलं, हा माझा रुमाल नाही। ती हसली आणि निघून गेली। पण काही दिवसांनी तिचं कॉलेजला येणं बंद झालं। मी अस्वस्थ झालो, तिचं घर शोधलं, तिने चुकीचा पत्ता दिला होता। नंतर कळालं की तिची बहीण आमच्या कॉलेजमध्ये आहे, काव्या। पण तिनेही स्पष्ट नकार दिला की अन्विता तिची बहीण नाही। कॉलेज संपलं, मी MA केलं आणि एका कॉलेजमध्ये लेक्चरर झालो। एकदा घरच्यांनी मुलगी पाहायला पाठवलं। मी अनिच्छेने गेलो। मुलगी म्हणाली, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, तुम्ही मला रिजेक्ट करा। तेवढ्यात मी रस्त्यावर अन्विताला पाहिलं। मी शोधत राहिलो, पण ती दिसली नाही। शेवटी एका चाळीत एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे ती होती, अन्विता। मी तिला आवाज दिला, पण तिने दरवाजा लावला आणि म्हणाली, मी अन्विता नाही, माझं नाव आशा आहे। पण माझ्या आठवणी, तिचा चेहरा हे खोटं नव्हतं। मी तिला सांगितलं, ती ट्रॉफी अजूनही तुझ्याकडे आहे, जी तू चित्रकला स्पर्धेत जिंकली होतीस। ती थररली, म्हणाली, हो, मीच अन्विता आहे। तेव्हा तिची कहाणी सुरू झाली। ती म्हणते, आईला हृदयविकार होता, तिला ॲडमिट करावं लागलं। डॉक्टरांनी सांगितलं तिला हृदयविकाराचा झटका आला आहे, तिचं ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशनसाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च येईल। आमची परिस्थिती खूप खराब होती, राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होतं। हा ऑपरेशनचा खर्च कुठून देणार? पण ऑपरेशन करणं देखील गरजेचं होतं। आई जिथं धुणी भांडी करायची, तिथे मी आणि माझी छोटी बहीणही करत होतो, व तसेच बहीण क्लास घ्यायची। पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नव्हतं। आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला। मी अन्विताच बोलतेय। डॉक्टर, अगं पैशांची सोय झाली का? नाही डॉक्टर, मी प्रयत्न करतेय। डॉक्टर, अगं तुझा पैशांचा प्रॉब्लेम मी सोडवतो, तू मला उद्या भेटायला ये। चालेल डॉक्टर, मी येते भेटायला। त्यांच्या घरी गेले। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर म्हणतात, ये बैस। तुम्ही माझी मदत करणार आहात का? मी तुमची खूप आभारी आहे। मी नोकरीला लागले की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देईल। डॉक्टर म्हणतात, नाही, तू शांत ऐकून घे। बरं, बोला। डॉक्टर म्हणतात, हे बघ, हे जग स्वार्थी आहे। या जगात कोणी कुणाला अशीच मदत करत नाही, त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतोच। मी समजले नाही। डॉक्टर म्हणतात, मी तुला नीट सांगतो। एक विवाहित कुटुंब आहे, त्यांचं लग्न होऊन 5 वर्ष झाले, पण अजून त्यांना मूलबाळ नाही। त्यांना स्वतःचं मूलबाळ हवं आहे, तर ते मूल तू त्यांना द्यायचं। मी म्हणते, शी डॉक्टर, तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय? माझं लग्न नाही झालं त्याचा अर्थ इतका वाईट घेतला? माझ्या भविष्याची वाट लागेल। मी असं काही करणार नाही, मी निघते। डॉक्टर, अगं ऐक, अगं तुला काही वाईट करायचं नाही, तुला या बदल्यात 6 लाख रुपये मिळतील। देह विक्री करून असा पैसा कमवायचा असता तर मी खूप पैसा कमवला असता, मला हे मान्य नाही। डॉक्टर म्हणतात, अगं तुला देह विक्री करायला नाही सांगत, मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार? डॉक्टर, हे विज्ञान आहे, तुला सरोगसी करायची। सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे व स्त्रीचे बीज आणि पुरुषांचे शुक्राणू
यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशियल इसेमेन्सद्वारे फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडले जाते. त्यानंतर तो गर्भ 9 महिने वाढू दिला जातो. 9 महिन्यानंतर ते नवजात मूल पती-पत्नींकडे सोपवले जाते आणि नंतर तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आणि हे लीगल आहे. संजीवनी म्हणते, बापरे, असं पण असतं? डॉक्टर, तू तयार झालीस की तुला 2 लाख रुपये मिळतील. नंतर 7व्या महिन्यात तुला 2 लाख आणि बाळ दिल्यानंतर 2 लाख. विचार कर. मला थोडा वेळ द्या, मी म्हणाले. डॉक्टर, तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे आईचं ऑपरेशन करायला आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको. मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं. सगळी माहिती खरी आहे. भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चालली होती. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते. सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल. 2 दिवसांनी परत डॉक्टरांचा सरोगसीसाठी कॉल आला. 7व्या महिन्यात 2 लाख रुपये देण्याचं ठरलं. आईचं ऑपरेशन त्या 2 लाखमधून झालं. मलाही बंगल्यामध्ये नेलं. तिथे खाण्यापिण्याची सोय करत होते. चांगली काळजी घेत होते. पण 7व्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं की बाळ हवं असलेलं जोडपं घटस्फोट घेत आहे आणि त्यांना बाळ नकोसं झालं आहे. ती तिथून घरी निघून आली. आईने तिला घरातून हाकललं. त्यानंतर ती एका अनाथाश्रमात कामाला लागली. तिथेच तिच्या बाळाचा जन्म झाला, परी. पण संस्था चालकाने तिच्यावर वाईट नजर ठेवली. मग ती बाहेर पडली आणि आज एका छोट्याशा घरात काम करून परीचा सांभाळ करत होती. हे सगळं ऐकून आर्यन थक्क झाला. मी तिला म्हटलं, तू माझ्याशी लग्न करशील का? ती म्हणाली, नको, तुझं आयुष्य बर्बाद होईल. मी घरी आलो. आईबाबांना सगळं सांगितलं. ते रागावले. मी घर सोडलं. पण काही वेळात बाबांचा फोन आला, त्या मुलीला आणि बाळाला घेऊन ये. मी अन्विता आणि परीला घरी आणलं. आईने तिच्या डोळ्यात पाणी घेत म्हटलं, तू आमची सून, ही माझी नात. तू आता आमच्याकडेच राहा. आमचं लग्न झालं. सर्वांनी स्वीकारलं. काही वर्षांनी डॉक्टरांचा पुन्हा फोन आला. अन्विता, ते जोडपं परत एकत्र आलंय. बाळासाठी 1 कोटी द्यायला तयार आहेत. अन्विताने फोन कट केला आणि डॉक्टरांना कायमचं ब्लॉक केलं. आमच्या लग्नाला आता 1 महिना झाला होता. अन्विता म्हणजे आता अन्विता आर्यन देशमुख. घरात सर्वांना आपलंसं वाटू लागली होती. आईसुद्धा तिला आपल्या लेकीसारखं मानायची. परीची मस्ती आणि तिचं निरागस हसणं घरात गुंजळायचं. घरात पुन्हा हसणं आणि सुख परतलं होतं. मी कॉलेजमध्ये माझ्या लेक्चररला जात होतो. अन्विता घरी परीची काळजी घ्यायची आणि वेळ मिळेल तेव्हा ओपन युनिव्हर्सिटीचं शिक्षण पुढे चालू ठेवलं होतं. एक दिवस मी संध्याकाळी घरी आलो. आईने दरवाजातच मला थांबवलं. आई म्हणते, आर्यन, काहीतरी गडबड आहे रे. आज दुपारी एक बाई आली होती. मी म्हणालो, कोण? आई म्हणते, स्वतःला समाजसेविका म्हणवते. नाव होतं रजनी मॅडम. तिच्या हातात कागद होते आणि म्हणाली, अन्विता देशमुखांबद्दल काही माहिती द्या. माझ्या मनात धडधड सुरू झाली. मी पटकन घरात गेलो. अन्विता तशीच शांत बसलेली. तिच्या हातात पेपरचा कट्टा होता. डोळ्यात अश्रू. परी झोपलेली. काय झालं अन्विता? तिने काही बोललं नाही. फक्त माझ्याकडे पाहिलं आणि पेपर्स माझ्या हातात दिले. ते सरोगसी करायचे कागद होते जे डॉक्टरांनी बिनधास्त कोर्टात दिले होते आणि त्या जोडप्याने बाळावर हक्क दाखवण्यासाठी केस केली होती. अन्विता म्हणते, आर्यन, मला वाटलं होतं की सगळं मागे टाकून मी नवीन आयुष्य जगू शकेल. पण नाही, ते भूत परत आलं आहे. मी रागाने तडक उठलो. परीवर कोणाचा हक्क नाही. तुझ्या शरीरात ती वाढली. तुझ्या वेदनांतून ती जगली. मी कुणालाही तिच्याजवळ येऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी वकिलाशी बोललो. त्यांनी सांगितलं, अन्विता सरोगसीसाठी लीगल कागदांवर सही केली आहे. पण त्या जोडप्याने बाळ नाकारल्याचा पुरावा असेल तर केस आपल्या बाजूने वळवता येईल. मी डॉक्टरांकडे गेलो. त्याला धमकी दिली की जर त्या जोडप्याच्या माघारी घ्यायचा मेसेज, रेकॉर्ड किंवा ईमेल मिळाला नाही तर मी त्यांच्यावर पोलीस केस करेन. डॉक्टर घाबरला. त्यांनी मला ती चिठ्ठी दिली ज्यात त्या जोडप्याने बाळ नको असल्याचं लिहिलं होतं. तीच चिठ्ठी कोर्टात दिली गेली. केस चालूच राहिली.
या काळात अन्विता खचली नव्हती. तिने परीला अजून घट्ट जवळ घेतलं. ती रोज देवासमोर दिवा लावून फक्त एकच प्रार्थना करायची, परीला कोणाचं सावट लागू देऊ नकोस. 1 महिन्यानंतर कोर्टात अंतिम निकाल जाहीर झाला. परीवर संपूर्ण हक्क हा अन्विता देशमुख आणि आर्यन देशमुख यांचाच राहील. कारण सरोगसी करारात स्पष्ट नमूद असूनही संबंधित जोडप्याने जन्मपूर्वी त्याग केला आहे. परिणामी बाळावर त्यांचा कायदेशीर हक्क राहिलेला नाही. अन्विता रडू लागली. मी तिला मिठी मारली. आईने परीला उचललं आणि म्हणाली, माझी नात जिंकली. आज परी आता शाळेत जाते. अन्विता आता एका NGOमध्ये गरजू महिलांसाठी काम करते आणि मी अजूनही कॉलेजमध्ये शिकवतो. पण आता माझ्या लेक्चरमध्ये एक नवीन विषय असतो, मानवता आणि निस्वार्थ प्रेम. कधीकधी आयुष्य आपल्याला इतकं वळण देतं की वाटतं प्रेम केलं तर नशिबावरही विश्वास ठेवावा लागतो. 5 वर्षानंतर परी आता 5वीत शिकत होती. ती हुशार, हसरी आणि खूप गोष्टी समजून घेणारी झाली होती. शाळेत तिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक मिळालं. ती घरी आली आणि म्हणाली, आई बाबा, आज माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस आहे. पण माझं खरं पारितोषिक म्हणजे तुम्ही दोघं. अन्विता आणि आर्यन दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. परी त्यांची बायोलॉजिकल मुलगी नसली तरी ती त्यांच्या आत्म्याचा एक भाग झाली होती. त्या रात्री परी आईच्या कुशीत झोपलेली होती. अन्विता शांत आवाजात म्हणाली, आर्यन एक स्वप्न होतं. जेव्हा मी अंधारात होते तेव्हा वाटलं होतं आयुष्य संपलंच, पण तू माझा हात धरला आणि त्या अंधारातून मला दिव्याकडे आणलंस. आर्यनने तिचा हात हातात घेतला. मी काही मोठं काम केलं नाही, फक्त ते केलं जे खरं प्रेम करतं, सोबत निभावणं. काही दिवसांनी आर्यनच्या कॉलेजमध्ये एक सन्मान समारंभ झाला. त्यात त्याला समाजभान असलेला शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याने व्यासपीठावरून सांगितलं, प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही, ती जबाबदारी आहे आणि जबाबदारी स्वीकारली की आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतं. आज मी जो काही आहे तो माझ्या 2 परींसाठी, माझी पत्नी अन्विता आणि माझी मुलगी परी यांच्यामुळेच. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो क्षण त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा गौरव होता. कथा संपली, पण त्यांचं प्रेम, त्यांची एकत्र वाटचाल ती अजूनही सुरू आहे. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, कधीकधी देव आपल्याला तुटून पडण्याची संधी देतो, जेणेकरून आपण नव्याने उभं राहून खरं आयुष्य जगू शकू. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.